स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. श्री क्षेत्र राहता साकूर येथील श्री वीरभद्र साई उपासनी महाराज वारकरी सेवा संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आषाढी एकादशी भव्य पायी दिंडी सोहळ्याचं पंढरपूरसाठी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालंय. काही वर्षापूर्वी अवघ्या 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या या दिंडी सोहळ्याचं आता एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालंय. शिस्त आणि शक्तीचा अनोखा संगम असलेल्या या दिंडीत यंदा 300 ते 350 अधिक वारकरी अत्यंत उत्साहाने सहभागी झालेत. या सोहळ्याला सुरुवातीपासूनच मेहत्रे बाबा, जेजुरकर दादा, बनकर दादा आणि पोपटराव गुंजाळ यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यांच्या अथक परिश्रमामुळे ही दिंडी आज मोठ्या स्वरूपात नावारूपास आली आहे. या दिंडी सोहळ्याचं सर्वात मुख्य आणि कौतुकास्पद वैशिष्ट्य म्हणजे यात वारकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नाही. संपूर्ण सोहळा पोपटराव गुंजाळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीनं चालवला जातोय. त्यामुळेच या दिंडीत दरवर्षी वारकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते. दिंडीचं राहता शहरात आगमन झाल्यानंतर सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येत दिंडीचं जंगी स्वागत केलं. वीरभद्र मंदिरासमोर पालखीचं पूजन करून आरती करत पालखीचं प्रस्थान झालंय. मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील आणि समस्त राहता ग्रामस्थांच्या वतीनं या दिंडी सोहळ्याला आणि वारकऱ्यांना पंढरीच्या वारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रस्थान सोहळ्याप्रसंगी परिसरातील अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून विठुरायाचं दर्शन घेतलंय, पालखीचं पूजन केलंय. मुकुंद नाना सदाफळ, कैलास बापू सदाफळ, राहुल दादा सदाफळ, गोटू बोरकर, दशरथ तुपे, मोहनदादा सदाफळ, जबाजी मेचे, डॉक्टर विजय सदाफळ, दशरथ तुपे, बाळासाहेब सोनटक्के, अक्षय पोठे, संतोष पिपाडा, संस्थेचे अध्यक्ष दिनकर बावके, उपाध्यक्ष पोपटराव गुंजाळ, बाळासाहेब बोठे, भाऊसाहेब बोठे, शरद लावडे, मच्छिंद्र लांडगे यांच्यासह साकुरी व राहता परिसरातील ग्रामस्थ विठ्ठल भक्तांची मोठी उपस्थिती होती. आज वीरभद्र साई बाबा पालखी सोहळा या राहत्यातून दिंडीचं प्रस्थान होत असताना आज राहता शहर हे दुमदुमून गेलं. या गावाची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या गावामध्ये गंगागिरी बाबा आले, नारंगिरी महाराज आले. या ठिकाणी 1972 ला फार मोठा सप्ताह झाला आणि या सप्त्यामध्ये संपूर्ण गाव वारकरी संप्रदायाच्या विचारामध्ये सगळं भगवं झालं. आणि या गावाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, सामाजिक परंपरा आहे, राजकीय परंपरा आहे. या गावामध्ये देशभक्त स्वामी सहजानंद भारती यांचं या ठिकाणी त्यांची कर्मभूमी म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. 1942 आणि 1947च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वामी सहजानंद भारती यांच्या अधिपत्याखाली फार मोठं आंदोलन झालं. या गावामध्ये ब्रिटिश काळामध्ये फौजदारला मारलं आणि गावामध्ये जिल्ह्यामध्ये एवढे स्वातंत्र्य सैनिक नाही असे स्वातंत्र्य सैनिक या राहत्यामध्ये तयार झाले. आणि अशा अवस्थेमध्ये या गावाची एक धार्मिक परंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा या गावाला लाभल्यामुळं या गावामध्ये नेहमी सजराम सुफलाम या ठिकाणी नेहमी प्रत्येकाच्या मनामध्ये वारकऱ्याविषयी एक आनंदाची भावना आहे. आणि ही दिंडी पंढरपूरला प्रस्थान करताना संपूर्ण गावातले लोक, सर्व समाजाचे लोक मनोभावे या दिंडीचं प्रस्थान होत असताना त्यांना निरोप समारंभ देत असताना प्रत्येकाच्या भावना या प्रफुल्लित झालेल्या आहेत. आणि अशीच सालाबाद प्रमाणे ही दिंडी या ठिकाणी येऊन जावो. या दिंडीला या गावच्या वतीनं साईबाबा वीरभद्र आपल्या सर्वांच्या वतीनं या अशी वीरभद्रचरणी प्रार्थना करतो. वीरभद्र साई उपासनी महाराज वारकरी सेवा संस्था राहता साकुरी आयोजित श्री क्षेत्र साकुरी ते तीर्थ क्षेत्र पंढरपूर इथे भव्य
पायी दिंडीचा सोहळ्याचं आगमन आज या ठिकाणून राहता ते पंढरपूर या ठिकाणी झालेलं आहे. मी आमच्या राहता शहराच्या वतीने सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वतीने व सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने व समस्त आमच्या राहता ग्रामस्थांच्या वतीने आमच्या राहता शहरातून जाणारी दिंडी ही निर्विघ्नपणे पार पडो, त्यांना कुठल्याही प्रकारचं संकट रस्त्यामध्ये येऊ नये. जर समजा कुठल्याही प्रकारची अडीअडचण जर आली तर त्या सर्व दिंडी भाविकांना सांगितलेलंच आहे की सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या कार्यालयाशी तातडीनं संपर्क साधावा. यांची सर्व दिंडीकरांची व्यवस्था पंढरपूर या ठिकाणी सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जो मठ आश्रम आहे या ठिकाणी सर्व भाविकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मी माझ्या राहता शहराच्या वतीने त्या दिंडीस हार्दिक शुभेच्छा देतो. इवलेचे रोप लाविले दारी, त्याचा वेलो गेला गगनावरी. सुरुवातीला हा वीरभद्रचाही उपासनी महाराज दिंडी सोहळा सुरू करताना 50 लोकांवर हा दिंडी सोहळा सुरू केलेला होता. त्यात मेहत्रे बाबा, जेजूरकर दादा, बनकर दादा यांचं सहकार्य, पोपटराव गुंजा जे कमी पडल ते त्यांनी त्यावेळेस पासून मदत करीत आले. आज सुजय दादांचं सुद्धा खूप मोठं योगदान सुरुवातीपासून 13 वर्षापासून त्यांचं योगदान या दिंडी सोहळ्यासाठी आहे. खूप मोठ्या प्रमाणात ते आम्हाला लागेल ती मदत देतात आणि या दिंडी सोहळ्यात सहकार्य करतात. दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्य हे आहे, या दिंडी सोहळ्यात कुठल्याही भिशी घेतली जात नाही. दुसरी गोष्ट, हा दिंडी सोहळा आम्ही पोपटरावच्या टाकल्यामुळे पोपटरावच्या ताब्यात दिलेली आहे आणि पोपटराव स्वतः हे 3 दिंडी सोहळे चालवतात. राहता आळंदी, राहता पंढरपूर, राहता त्र्यंबकेश्वर या तिन्ही वाऱ्या या वीरभद्र महाराजांच्या कृपाआशीर्वादाने चालू आहे आणि सर्व वारकऱ्यांचं सहकार्य या दिंडी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आज दिंडीमध्ये 300-350 लोकांच्या पर्यंत आज संख्या आज गेलेली आहे. तरी वीरभद्र महाराजांच्या कृपेनं ते व्यवस्थित चालू आहे. दादांचा फोन आला होता, दादा काही कामात असल्यामुळं या ठिकाणी येऊ शकले नाही, पण त्यांचे सुद्धा आशीर्वाद या दिंडी सोहळ्याच्या आहेत आणि नेहमी राहतील अशी अपेक्षा करू. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.